कोल्हापुरातील आपटेनगर इथल्या शांती उद्यान परिसरात असणाऱ्या गजानन महाराज मंदिराच्या संवर्धनासाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी 4 लाखांचा निधी उपलब्ध करून दिलाय। या मंदिराच्या स्लॅब कामाचा शुभारंभ आज आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी गजानन महाराज मंदिराच्या कंपाऊंड वॉल, पेव्हिंग ब्लॉक अशा विविध संवर्धनाच्या कामासाठी 4 लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याचं सांगून मंदिराच्या कळसासाठीही सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली। कोविडचा काळ आणि सरकार बदलल्यामुळे विकास कामं करताना मर्यादा आल्या होत्या, मात्र आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि पाठिंब्यामुळे दक्षिण मतदारसंघात आत्तापर्यंत 700 कोटींचा निधी उपलब्ध करून देऊन विकास कामं पूर्ण केली आहेत असं त्यांनी सांगितलं। शांती उद्यान परिसरात वाचनालय आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उपलब्ध करून दिली जाईल अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी दिली। याप्रसंगी एकनाथ पोवार, प्रकाश पाटील, संतोष ठाकर, सुनील वर्मा, सचिन ठाकर, सुभाष भोई, विशाल दिंडोरले, सुधाकर चेंडके, शशिकांत सुतार, प्रकाश सुतार, प्रमोद कुमार कामत, जे.डी. पाटील, शिवाजी भोपळे, सुरेश सुतार यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते।